जय हिंद भावानो. SSCGD 2026 मॅक्सिमम जणांनी भावानो आता एक्झाम दिली आहे आणि त्यासनी भावानो समजलेला आहे पहिल्या आठवड्यात भावानो एक्झाम हार्ड जाते हे सगळ्यांनीच माहिती आहे भावानो. त्यांनी फायदा भावानो नॉर्मलायझेशन होणार 100% होणार, पण भावानो तेवढा होत नाही की जेवढं ज्यांनी भावानो तिसऱ्या चौथ्या आठवड्यात भावानो पेपर गावतात त्यासनी भावानो ती इझी पेपर गावतात आणि अनालिसिस होत असतात, त्यामुळे भावानो ती जास्त मार्क वाढतात. त्यामुळे भावांनो थोडं फार तरी भावांनो डिफरन्स येतोय मार्कामध्ये. त्यामुळे भावांनो घाबरायची गरज नाही. पुढे भावांनो ज्यांचे पेपर आहेत त्यांच्यासाठी भावांनो स्पेशल मॉक टेस्ट भावांनो RWR भावांनो चालू आहेत. तुम्हाला द्यायचे असेल तर द्या, किंवा माझं अवश्य मत आहे की तुम्ही द्या. नाहीतर भावांनो कशी एक्झाम आहे, काय आहे, कोणता प्रश्न यायला ते सगळं भावांनो कळणार नाही. त्यामुळे भावांनो स्पेशल मॉक टेस्ट द्या. आणि ज्यांनी काल भावांनो स्पेशल मॉक टेस्ट भावांनो दिल्या त्यांच्यासाठी भावांनो अनालिसिस केली आहे. वेळ न घालवता भावांनो आजच्या अनालिसिसला सुरुवात करूया. सगळ्यात अगोदर भावांनो RWA स्पेशल मॉक टेस्ट 1 मे 2026 स्पेशल मॉक टेस्ट. टोटल स्टुडंट भावांनो आता टोटल स्टुडंट भावांनो कमी असणार आहेत, कारण मॅक्सिमम भावांनो पहिल्या आठवड्यात भावांनो झालेलं पोरं भावांनो गेली, त्यामुळे भावांनो मॅक्सिमम कमी असणार आहेत. टोटल आहेत तरी पण भावांनो 42,000 पोर प्लस करा प्लस. त्याच्यानंतर भावांनो 90+. आपण भावांनो महाराष्ट्र आहे म्हणजे 90, 100, 110 बास एवढं याच्यातच भावांनो खेळणार आहेत आपण. मॅक्सिमम 120+ असतात, त्यामुळे भावांनो 90+ आहेत भावांनो 30,500 प्लस. 95+ आहे भावांनो 24,000. 110+ आहेत भावांनो 15,000. आणि 125+ आहेत भावांनो 5,000 प्लस करा. हा डाटा भावांनो सकाळी 9 AM पर्यंत आहे, हे लक्षात असून दे. आजचं हे ना काढा भावांनो डिफरन्स किती येतोय. पाच 15 इथं भावांनो आला 6,000. 6,500 करा भाऊ. 5 1 5 5 3 15 1300. त्याच्यानंतर भावांनो इथं येतोय भावांनो डिफरन्स 9,000चा. 9,000 पोरं आहेत 700. शेवट आहे भावांनो इथं 10,000चा. पोरं आहेत भावांनो ती 766. आता बघा भावांनो 90 आणि 95 मध्ये बघा 1,300 पोरं आहेत. 1,300 म्हणजे कॉम्पिटिशन भावांनो इथं जास्त आहे, एवढं लक्षात ठेवा. इथं जास्त आहे 1,300 पोरं म्हणजे काही कमी नाहीत. त्यामुळे एक जरी मार्क कमी पडला किंवा वाढला तर भावांनो 1,300 पुढे रँक जाणार आहे आपली, आणि कमी झालं तर मागे येणार आहे, एवढं लक्षात ठेवा. त्यामुळे भावांनो 90+ वाल्यानं बघू शकता. 95+ बघा 15 आहेत म्हणजे 700, हे बरोबर आहे भावांनो, एवढं काय डिफरन्स नाही. मॅक्सिमम इथं बघा 766 15 766 पोरं वाढणार आहेत. आणि कारण सगळी मॅक्सिमम म्हणण्यापेक्षा इथं महाराष्ट्रातली पोरं बऱ्यापैकी आहेत 110+ बऱ्यापैकी आहेत. माझ्या तर निदर्शनाखाली तरी भरपूर आहेत. त्यामुळे भावांनो मॅक्सिमम करून 110+ काढायचा प्रयत्न करा तुम्ही. बघू शकता 766 पोरं. आणि आजचा ॲव्हरेज आहे भावांनो 96. आजचा ॲव्हरेज आहे भावांनो 96. आणि मागच्या वेळेचं भावांनो किती आहे 27 बहुतेक 27 तारखेला संध्याकाळची आलती, त्याचं ॲव्हरेज आहे भावांनो 84. डिफरन्स बघू शकता किती झाला. 12 मार्काचा भावांनो इथं डिफरन्स गावला. कारण पोरांनी आता माहिती पडलंय की आपलं क्वेश्चन कसं यालं, क्वेश्चन भावांनो कसं यालं हे भावांनो समजले. त्यामुळे भावांनो हमखास मार्क वाढले. तर भावांनो डिफरन्स आलाय भावांनो 12. त्यामुळे भावांनो मार्क वाढल्यात ॲव्हरेजमध्ये.
त्याच्यानंतर भावानो आता हिंदी, रिजनिंग, मॅथ्स, जीके कसं येतं. तर भावानो हिंदी हिंदी आपला स्कोर कसा ठरवला आपण 18, 18, 15 आणि 10. ह्याच्यात भावानो हिंदीमध्ये मॅक्सिमम टफ म्हणजे आजच्या एक्झाम मध्ये म्हणायला गेलं तर भावानो ते इंग्लिशचं हिंदीत करायचं तेवढं, इंग्लिश टू हिंदी करायचं आहे ते तेवढं जरा असं हार्ड जाते. आणि काय एवढं वाटत नाही. आणि मॅक्सिमम जर पॅरेग्राफ धरला तर पॅरेग्राफ एक जरासा हार्ड वाटला तर तुम्हाला. विषय कसा आहे, हे तर काय इंग्लिश आणि हिंदी ते काय समजत ते ज्याचं त्याचा शब्द ज्याच्या त्याच्या ह्याच्यावर पडणार आहेत. आणि पॅसेज पॅसेज जर मोकळ्या जागा पडल्या तर ठीक, नाही तर भावानं त्याच्यावर अनुसरून प्रश्न असतात. त्यामुळे भावानं हिंदी जरासे मॉडरेट लेवल धरा, हार्ड नाही पण मॉडरेट लेवल धरा, मॉडरेट लेवल धरा. तर रिझनिंग भावांनो म्हणावी तशी अवघड नाही आणि सोपी पण नाही. कारण याच्यात भावांनो सिरीज भावांनो अवघड यायल्यात. सिरीज कॅलेंडर जर तुम्ही वाचा नसाल तर भावांनो कॅलेंडर पण वाचून जावा. कॅलेंडरवरचा प्रश्न पडायल्यात, 100% पडणारच आहेत. त्याच्यानंतर भावांनो क्लॉकवरचा पण पडलेला आज काहीतरी अंश काय कोण असं काहीतरी होतं. 2:30 वाजता किती अंशाचा कोण होतो असं काहीतरी. त्यामुळे भावांनो ते तेवढं वाचून जावा. सिरीज भावांनो टफ आहे, हार्ड लागायला. त्यामुळे भावांनो बघून जावा. त्यानंतर मॅथ्स भावांनो मॅक्सिमम इझी आहे भावांनो, इझी मॅक्सिमम इझी आहेत. मॅक्सिमम दुसरी तिसरी टाईपच विचारायल्यात. आणि मॅक्सिमम करून जे IMP टॉपिक आहे त्याच्यावरच भावांनो प्रश्न आहेत. त्यामुळे भावांनो काय घाबरायची गरज नाही मॅथ्सला. जीके भावांनो तुमच्या ह्याच्यावर डिपेंड आहे, कसं सोडवायचं काय सोडवायचं. कारण मॅक्सिमम करून IMP टॉपिकच आपण वाचू शकता. आणि करंट मधलं ऑलिम्पिक आणि शास्त्रीय नृत्य आणि संगीतकार तेवढंच भावांनो, दुसरं काय आपण वाचू शकत नाही. त्यामुळे भावांनो मॅक्सिमम करून ह्या 3 विषयात भावांनो मार्क वाढवायचा प्रयत्न करा. कारण ह्याच्यातच भावांनो आपण मार्क वाढू शकतो. हे भावांनो जीके भावांनो प्रत्येकाच्या नशीब आणि तुक्यावर भावांनो अवलंबून आहे, मी तुम्हाला आता सांगतो. त्याच्यानंतर भावांनो आजचं जीके भावांनो माझं काय एवढं काय हार्ड लागा नाही. निव्वळ भावांनो म्हणण्यापेक्षा मॉडरेटच धरा. जर तुक्का जर व्यवस्थित बसलं तर इझी वाटते. जर तुक्का बसायला नसलं तर भावांनो काय गडबडच आहे. त्यामुळे भावांनो हिंदी मला सांगतो मला किती किती पडल्यात. मागच्या वेळी सांगायचं विसरलेलो कारण मी मागच्या वेळची दिलीच नव्हती. त्यानंतर भावांनो हिंदी माझं एक भावांनो मार्क हिंदीला 18, रिझनिंग भावांनो 16. तुम्हाला मी सांगितलेलं सिरीज अवघड लागायला. तर मॅथ्स आहे भावांनो 17 आणि जीकेजीएस आहे 13. आता तुम्ही म्हणशील जीकेजीएसला एवढं कसं पडलं, तर भावांनो सगळा खेळ तुक्क्याचा आहे. जर तुम्ही व्यवस्थित दिला, जर तुमचं नशीब साध्य असेल तर भावांनो पडू शकतात, नाहीतर भावांनो नाही. टोटल भावांनो बरोबर आल्यात 64 बरोबर आल्यात. आणि चुकल्यात भावांनो आपली 16 चुकल्यात. म्हणजे जवळपास 4 भाग द्या म्हणजे 4 मार्क आपले गेले. 164 गुणिले 2 12 128 वजा 4 भावांनो आपला फायनल स्कोर आहे भावांनो माझा आजचा 124. आता तुम्ही म्हणशील एवढा स्कोर गेला, तर भावांनो मॅक्सिमम भावांनो ह्याच्यातलं रिझनिंगचं 2 म्हणजे किती पडल्यात आपल्याला 17. ह्याच्यातले भावांनो 2 भावांनो तुक्का आहेत. परत हिंदीचं जे इंग्लिश शब्द आहेत त्याच्यातलं भावांनो 2 तुक्का आहेत. जीकेजीएस भावांनो मॅक्सिमम 8 ते 12 भावांनो तुक्कच आहेत. त्याच्यानुसार आपण काही करत नाही. मॅक्सिमम खेळ सगळा तुक्क्याचा. जर नशिबाने साथ दिली तर पडते, नाहीतर भावांनो इथं आपल्याला मार्क पडत नाही. इथं तुम्ही मागच्या वेळी पण बघू शकता 5, 7, 8 पर्यंत सुद्धा मार्क आहेत. त्यामुळे भावांनो एवढा आजचा स्कोर गेला. त्याच्यानंतर भावांनो महाराष्ट्र आणि कर्नाटक सगळ्यात अगोदर टार्गेट आपण ठेवायचं महाराष्ट्रवाल्याने 120 प्लस आणि कर्नाटकवाल्याने ठेवायचं 100+. हे झालं भावांनो आपलं टार्गेट फिक्स करा. त्याच्यानंतर भावांनो आता रिअल मध्ये आपल्याला आज पडलं समजा आपल्याला 100, जर मग तिथं सुद्धा पडलं तर आपल्याला समजा 100 पडलं, तिथं जरा 100 आणि कर्नाटकवाल्यासनी पडले 80. नॉर्मलायझेशन मॅक्सिमम करून भावांनो 5 ते 10 मार्क वाढतात. हार्डवाल्यांचं भावांनो 10 मार्क वाढतात फिक्स आहे. आणि रेग्युलर जणांचं भावांनो 6 ते 8 मार्क भावांनो वाढतात, एवढं फिक्स आहे. त्यामुळे भावांनो नॉर्मलाइज करून भावांनो दोन्हीकडे सेमच आहे. शिफ्ट अवघड मार्क नॉर्मलाइज वाढणार, शिफ्ट इझी
म्हणून कमी मार्क वाढणार. काही जणांचं कमी बी होऊ शकतात, आता नियम बदललाय, थोड्यांचं कमी मार्क होऊ शकतात, पण ते आल्यानुसार. त्यामुळे भावांनो मॅक्सिमम करून तुम्ही बघू शकता. आता बघा 120 आपण टार्गेट ठेवलाय, 100 रिअल पडलं. समजा एखादी ज्याची शिफ्ट हार्ड लागली तर भावांनो त्याचं मार्क होणार भावांनो मेन एक्झाम मध्ये 110, आणि इथं पडलं तर भावांनो त्याचं होणार 9. असं भावांनो, त्यामुळे टार्गेट धरून चला. 120 काढायचं आपल्याला, किती पडतील तेवढं पडतील. कर्नाटकवाल्यांनी 100 टार्गेट धरून चला. आजचा सेफ स्कोर आहे भावांनो मॅक्सिमम करून 110 प्लस महाराष्ट्र, आणि कर्नाटक भावांनो 80 प्लस तरी पाहिजेतच. 80 प्लस पाहिजेतच, पर्याय नाही भावांनो. किंवा 90 जरी धरलं तरी चालते. आज आज पेपर जरासा म्हणण्यापेक्षा मागच्या वेळीपेक्षा जरा इझी होत. त्यामुळे भावांनो असं असते, आपण टार्गेटवर लक्ष द्यायचं भावांनो. आजचा सेफ स्कोर काय हे ह्या डोक्यात ठेवायचं, आपण फक्त ठेवायचं आपलं टार्गेट, एवढंच भावांनो लक्षात ठेवा. आणि आणि याच्यात अजून काय सांगायचं झालं तर तेवढंच आहे भावांनो. रिझनिंगचं पण सांगितलं तुम्हाला, कॅलेंडर 3 सिरीज 3 आवडलेल्या. अजून काय नाही आहे याच्यात. अजून बघूया आणि ह्या आठवड्यात कसे प्रश्न येते त्याच्यावर भावांनो डिपेंड आहे. त्याच्यानंतर भावांनो पुढच्या चॅनल स्किल जाईल. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला भावांनो विसरू नका. जय हिंद.